साईनाथ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी म्हणजेच नाते विश्वासाचे वचन सुरक्षिततेचे। सोने कर्जासाठी अग्रगण्य संस्था म्हणजे आपली साईनाथ मल्टीस्टेट आता देते प्रतितोळा सर्वाधिक ₹60,000 सोने तारण कर्ज। आता साईनाथ मल्टीस्टेट देते 1 वर्षाच्या ठेवीवर वार्षिक 10.50% व्याज। साईनाथ पेन्शन योजनेमध्ये मिळेल ₹1 लाखांच्या ठेवीवर महिन्याला ₹875 पेन्शन। साईनाथ मल्टीस्टेट देते सोने खरेदीसाठी सुद्धा कर्ज। सोने खरेदी रकमेच्या 75% रक्कम साईनाथ देईल कर्ज रूपात। अधिक माहितीसाठी साईनाथ मल्टीस्टेट सोसायटीच्या नजीकच्या शाखेला भेट द्या। संपर्क 8349 50 51 20 आणि 21। कोल्हापुरात हद्दवाढीचा प्रश्न चिघळणार, आता हद्दवाढ होणार म्हणजे होणारच। कोल्हापूर महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडत असताना शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा पुन्हा एकदा धगधगू लागला आहे। या मागणीसाठी आता थेट डिजिटल फलक झळकू लागले असून प्रशासनासह राजकीय नेत्यांना कोल्हापुरी शैलीत इशारा देण्यात आला आहे। आज ऐतिहासिक मिरजकर तिकटी येथे कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार म्हणजे होणारच, आता हद्दवाढ करून घेणार म्हणजे घेणारच अशा आक्रमक आशयाचा डिजिटल फलक झळकला। या फलकावरील मजकूर अधिकच लक्षवेधी ठरला आहे। यामध्ये काय राव, जनतेला सोडून राहता आमच्या शहरात, केएमटी आमची, पाणी आमचं, दवाखाना आमचा, शाळा कॉलेज आमचं, मुतारी बी आमचीच आणि माप बी आमचीच काढताय वय राव, हे काय बरं नाही राव अशा कोल्हापुरी भाषेतील ठसकेबाज मजकुराने थेट प्रशासनाला इशारा दिला आहे। यावेळी बोलताना महेश जाधव म्हणाले, शहराची हद्दवाढ झाली पाहिजे म्हणून कोल्हापुरातल्या सर्व पक्षांच्या वतीनं हद्दवाढीच्या संदर्भातलं आंदोलन तीव्र करण्यात येत आहे। मागच्या वेळेला शिवाजी पेठेमध्ये आरती शिवाजी पुतळ्याची हे डिजिटल पोस्टर लावलं, आज मिरज टिकटी चौकात लावतोय। अशा कोल्हापुरातल्या विविध भागामध्ये डिजिटल पोस्टर लावून जनजागृती करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतोय। यानंतर कोल्हापुरातल्या तालीम संस्था मंडळी याही सर्व लोकांना यामध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे। महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी सहभागी करून घेऊन कोल्हापूरची हद्दवाढ झाली पाहिजे। ही नैसर्गिक वाढ आहे। कोल्हापुराची जी काही आज स्थिती झालेली आहे, कोल्हापूर अक्षरशः गुदमर झालेलं आहे। त्यामुळे हद्दवाढ घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। सर्व कोल्हापुराच्या वतीनं हे आंदोलन हद्दवाढ घेऊनच हे आंदोलन थांबेल। 100% मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वजण सकारात्मक आहेत। या कोल्हापूरची जी गावं विरोध करतात या लोकांची समजूत काढण्यासाठी सुद्धा प्रशासन लवकरच एक बैठक लावेल आणि यावरती मार्ग काढून किमान 12-18 जी गावं आहेत ती गावं समाविष्ट करून कोल्हापूरची हद्दवाढ निश्चितपणे होईल, यामध्ये आम्हाला शंका वाटत नाही। डिजिटल फलकांच्या माध्यमातून नागरिक आता आक्रमक भूमिकेत दिसणार आहेत। हद्दवाढ करून घेणारच हा निर्धार प्रशासनाला किती गंभीरपणे घ्यावा लागेल हे येत्या काळात स्पष्ट होईल। मात्र शहराचा विकास अधिक काळ खोळंबू नये हीच जनतेची मुख्य मागणी आहे। यावेळी आर.के. पवार, सचिन चव्हाण, बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, विजय जाधव, विजय देसाई यांच्यासह हद्दवाढ कृती समितीचे पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।